आमदार विजयकुमार देशमुख महाराज आपल्या सगळ्या दैवते गावाच्या वतीनं हा विकास साधण्याचा आम्ही सातत्याने या नगरसेवकाच्या वतीनं आम्ही केलेलं आहे। मला असं वाटतं की या गावात काही मागणी राहिलंय, सगळ्या रीतीनं आम्ही पूर्ण करायला आम्ही सगळे खंबीरपणे, पण तुमचा आशीर्वाद राम सातपुतेच्या पाठीमागे ठेवावं यासाठी राम सातपुते 2 शब्द बोलतो। आपले लोकप्रिय आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय मालक नगरसेवक श्री डॉक्टर किरण मालक, या ठिकाणी दैठणे गावातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, माता भगिनी, बंधू मित्रांनो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे सबका साथ सबका विकास म्हणत या देशातील सर्व जाती धर्मांच्या लोकांना विकासाची गंगा आणण्याचं काम मोदीजींनी केलं। प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर आपण जर 10 वर्षापूर्वी जर या भागाची परिस्थिती बघितली तर काय होती आणि आता मोदी सरकार आल्यानंतर आपल्या भागातले जे प्रश्न मालकांनी सोडवले ते काय, आता किती आपण बदल बघतोय। त्यामुळे माझी विनंती आहे की सोलापूर लोकसभेमध्ये प्रामुख्याने इथल्या युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे, इथं IT कंपनी आले पाहिजे, इथे MIDC आली पाहिजे, सोलापूर मधल्या त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, विमानतळ सुरू होईल। या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर ज्याचं केंद्रात सरकार आहे त्याचा खासदार इथं जर झाला तर निश्चित त्या ठिकाणी विकासाला गती येते आणि आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की येत्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आपलं विमानतळ सुरू होत आहे आणि इथले प्रश्न जे आहेत मालकांनी सांगितल्याप्रमाणे इथले छोटे मोठे प्रश्न मालकांनी सगळे संपवले, परंतु एकंदरीतच ओव्हरऑल जिल्ह्याचा प्रश्न म्हणून सोलापूरचं विमानतळ, सोलापूरमध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी वाढवणं, इथल्या ग्रामस्थांचे प्रश्न जे काय आहेत त्याच्यासाठी मालक सक्षम आहेत, परंतु मोठमोठ्या प्रश्नासाठी दिल्लीमध्ये आपला खासदार असणं हे गरजेचं असतं। आपण पाहिलं मागच्या 10 वर्षामध्ये आपण खासदार निवडून दिले आणि या ठिकाणी या सोलापूरमध्ये रस्त्याचं जाळं झालं, सोलापूरच्या कानाकोपऱ्यामध्ये रस्ते झाले, येत्या काळामध्ये इथं उद्योग आणणं, इथल्या तरुणांच्या हाताला काम भेटणं हे आमच्या समोरचं प्रमुख उद्दिष्ट आहे। आपण सगळ्यांनी या ठिकाणी तुमच्यासारख्याच परिवारात जन्माला आलेला शेतकऱ्याचा मुलगा जो इंजिनियर आहे, सामान्य परिवारातून आला आहे, त्यामुळं आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावे एवढीच विनंती करतो। येत्या 7 तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला मतदान म्हणजे येत्या 7 तारखेला मला मतदान, कमळाला मतदान म्हणजे मला मतदान आणि मला मतदान म्हणजे मोदींना मतदान, मला मतदान म्हणजे मालकांना मतदान हे मानून आपण मला आशीर्वाद द्यावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।